हर नर्मदे हर. तर आम्ही आहोत आता मांडवगडपासून पुढे 5 किलोमीटर. तर इथे रूपमती राणीचा महाल आहे. तर बाज बहादूर राणीची बायको होती रूपमती राणी. आणि ती मोठी एक गायिका होती. तिच्या पुढे अप्सरा पण फिक्या पडत होत्या. हे असं कुंड आहे. इथे तिचा आंघोळीचा कुंड होता. पण पुढे काही दिवसांनी इंग्रजांचं राज्य आलं. त्यावेळेस त्यांनी साईडला हे असं हे मांडव चिंच म्हणून प्रख्यात आहे ही चिंच. यावरती मोठमोठे फळ दिसत आहेत. आणि मग ते इंग्रजांच्या राज्यात अकबर नावाचा एक मुघल बादशाह होता. मग त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. मग तो सगळ्या स्त्रियांना त्रास द्यायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा. आणि हाणमार करायचा. मग एके दिवशी तिला पण त्रास दिला. मग तिच्या नवऱ्याला डांबून ठेवलं आणि तिला त्रास देण्यासाठी निघाला. मग तिने स्वतःला एका महालामध्ये बंद केलं. मी स्वतःला पेटून घेतलं. मग तिला असं वाटलं की याच्या हाताने मारण्यापेक्षा आपण हत्या केलेली बरी. मग तिने स्वतः जाळून घेतला असा इतिहास आहे. तर एवढंच किती मोठी गायिका होती आणि असा तिचा महल आहे. रूपमती महल म्हणून प्रख्यात आहे. राणी रूपमती. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं दौलताबाद किल्ला, किल्ल्याचं कसं दृश्य तसं हे जुनं हजारो वर्षापूर्वीचं दृश्य. आणि जवळ जिथे रेवा आहे तर इथे